बातमी नाशिकमधून। नाशिक शहरामध्ये उष्णतेचा कहर बघायला मिळतोय। कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। त्यामुळे रस्त्यावर दुपारी शुकशुकाट हा बघायला मिळतोय। नाशिकमध्ये सुद्धा उन्हाचा कहर हा बघायला मिळतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, मागच्या काही 7 ते 8 वर्षांनंतर एप्रिल महिन्यात जो नाशिकचं तापमान आहे तो 41 अंशाच्या वरती गेल्याने नागरिकांना जे उन्हाचा त्रास हे सहन करावा लागतंय। आणि मागच्या जवळपास 7 ते 8 दिवसांपासून नाशिकचं जो तापमान आहे तो 39 ते 40 अंशापर्यंत आहे। आणि म्हणूनच दुपारच्या वेळेस खास करून नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर हे जाऊ नका अशा पद्धतीचं आव्हान जो आहे तो प्रशासनाच्या वतीने केले गेलेला आहे। मागच्या काही वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात जो तापमान आहे तो एप्रिल महिन्यातच वाढल्याने हे नाशिकमध्ये विशेष काळजी घेण्यात हे महापालिका प्रशासनाने सुद्धा हे घेतलेली आहे। नाशिक महापालिका प्रशासन एकूणच वतीने जे उष्माघात कक्षाची सुद्धा निर्मिती हे नाशिकमध्ये वेगवेगळे जे महापालिकेचे हॉस्पिटल असतात अशा हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावा असं आव्हान जो आहे तो प्रशासनाच्या वतीने हे वारंवार करण्यात आलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने जे उन्हापासून संरक्षण होईल अशा पद्धतीचे कपड्यांचा वापर सुद्धा नागरिकांनी करावा असंही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। एप्रिल महिन्यात तापमान वाढल्याने ग्रामीण भागात आत्ताच जे पाण्याची टंचाई सुद्धा जाणवू लागलेली आहे। आता तरी गंगापूर धरण असेल किंवा जिल्ह्यातील जे वेगवेगळे धरण आहेत अशा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असलं तरी अशाच पद्धतीने तापमान जर हे वाढत राहिलं तर हे पाणीसाठा झपाट्याने कमी होईल अशी सुद्धा भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे। आणि म्हणून नागरिकांनी हे विशेष करून शहरातले नागरिक असतील किंवा ग्रामीण भागातले नागरिक असतील हे दुपारच्या वेळेस घराबाहेर जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं गेलेलं आहे। आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीने हे तापमान आणखीन वाढेल असाही अंदाज जो आहे तो प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला गेला आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।